आणि मराठी माणूस त्या दिल्लीच्या तख्तावरती जाऊन पोहोचला असेल म्हटलं तरी चुकीचं ठरणार. बाळासाहेब ठाकरे एकदा असे बोलले होते की ज्या वेळेस मला काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय येईल त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेन. महाविकास आघाडीमध्ये पण काम केलं आणि आता तुम्ही महायुतीमध्ये पण काम करताय, तर काय निर्णय? महाविकास आघाडीमध्ये आम्हाला काम करण्याची संधीच नव्हती. ज्याच्याकडे विकासाचे मुद्देच नाही, दाखवण्यासारखं काहीच नाही, आणि ते राजकारणात अशा प्रकारच्या टीका टिप्पणी करतात. मतदार काही बोलत नाही, वादग्रस्त विधान न करता, कुणावर टीका टिप्पणी न करता मी कामाला महत्त्व देतो. मी ती अकॅडमी चिंचवडला खेरगावला स्थापन केली आणि त्यावेळेस मी भाषण केलं होतं की या अकॅडमीचा खेळाडू क्रिकेटर देशासाठी एक दिवस तरी खेळा, आणि देशासाठी आज ऋतुराज खेळतोय हा मला अभिमान वाटतो. त्या देशाच्या लोकशाहीची सर्वोच्च ही पीठासीन अधिकाऱ्याची खुर्ची त्याच्यावरती बसण्याचा मान मिळाला. मी समजेल की ही माझी आईवडिलांची पुण्य आहे. हॅलो, हाय, नमस्कार. माझं नाव लीलाधर अनबुले आणि अजब गजबच्या या स्पेशल पॉलिटिकल पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत आज मावळ मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री श्रीरंगाप्पा बारणे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आप्पा. सो मला आप्पांनाच पहिला प्रश्न विचारायचा आहे की सुरुवातच तिथून करायची की त्यांची तिसरी टर्म आहे आणि असं म्हणतात की तिसरी टर्म थोडीशी अवघड जाते, कारण की इतका मोठा महत्त्वाचा मतदारसंघ, त्यात पिंपरी चिंचवड, पनवेल, निम्म शहरी, ग्रामीण, खूप बऱ्यापैकी आदिवासी पाडा पण आपल्या मतदारसंघात आहे. सो त्यांच्या लोकसेवेची कामं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. स्वागत आहे तुमचं आप्पा अजब गजब पॉडकास्टमध्ये. आणि मला पहिलाच प्रश्न असा विचारायचा होता की ही तिसरी टर्म आहे तुमची आणि काय विजन आहे तुमचं या पुढच्या 5 वर्षात ते आपल्याला लोकांना सांगायचं आहे. तर तुम्हाला ही तिसरी टर्म अवघड वाटते का, जसं सगळे म्हणतात? मावळ लोकसभा मतदारसंघ डिलिमिटेशन झाल्यापासून पुणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये शहरी भाग मोठ्या प्रमाणावरती, ग्रामीण भाग आणि आदिवासी भाग देखील आहे. तिसरी टर्म माझी या निवडणुकीला सामोरं जात असताना मी गेल्या 10 वर्षामध्ये केलेली विकास कामं ती जनतेपर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे गेल्या 10 वर्षामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेशी एकरूप होऊन मी काम केलेले, सातत्यानं त्यांच्या कामासाठी मी उपलब्ध राहिलेलो आहे. आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना या मतदारसंघामध्ये पोचवल्या आहे. त्यामुळं तिसऱ्या टर्मला जात असताना विकास कामं बरोबर घेऊन जातो आहे. त्याचबरोबर देशामध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षामध्ये केलेली कामं, हा विकासात्मक मुद्दे घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरं जात असल्यामुळं तिसरी जरी निवडणुकीची टर्म असली माझी, तरी या मतदारसंघातील मतदार खुश आहे. आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते पूर्णतः मला बहुमताने पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये पाठवतील. पण आता ही तुमच्या विरोधी जे उभे आहेत ते बऱ्यापैकी तुमच्या तोलामोलाचं नाही असं वाटतं, कारण की बऱ्यापैकी ते उभाटा गटातून उभे आहेत. तर असं की ते बरेच पक्ष बदलत आता ते इथपर्यंत आलेत तिकीट घेऊन, तर असं वाटतं की ते आयात उमेदवार आहेत. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की ते खरंच तुमच्या तोलामोलाचे आहेत का? विरोधी पक्षाचा तो उमेदवार असतो, उमेदवार तो किती तोलाचा आहे, किती मोलाचा आहे, याहीपेक्षा त्यांनी काय काम केलेले आणि तो या मतदारसंघामध्ये काम करू शकेल का, त्या पक्षाची सत्ता देशामध्ये येईल का, ज्या पक्षाचं ते काम करतात त्यांची राज्यामध्ये सत्ता येईल का. आणि गेले अनेक वर्ष जो पक्ष आहे ज्यांना उमेदवारी त्यांना दिली त्यांनी काय काम केलं ही देखील जनता पाहते. एक पहा, तुम्ही सांगतो, लोकसभेची निवडणूक ही देशहिताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असते. हा देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा, सुरक्षित कशा प्रकारे हातामध्ये राहील, त्याच पद्धतीने देशाची आर्थिक व्यवस्था, आर्थिक घडी कशा प्रकारे घातली जाईल, सुबत्ता कशी होईल आणि देशाची इकॉनॉमी वाढवण्याच्या संदर्भामध्ये केंद्रीय नेतृत्व कशा पद्धतीने काम करतं, यामध्ये बारकाईने विचार मतदार करतो. मतदार केवळ त्या उमेदवाराला पाहून मत देत नाही. या देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून असलेली लोकसभेची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून मतदान करतो. कोण आयात केला, तो किती आयात केलेला त्या पक्षामध्ये राहील, उद्या कुठं निघून जाईल, त्या उमेदवारा व्यक्तिगत त्याच्याविषयी काय बोलण्यापेक्षा ज्या पक्षाच्या माध्यमातून, ज्या घटक पक्षाच्या माध्यमातून काहीतरी आघाडी म्हणतात, इंडिया आघाडी, त्याच्या माध्यमातून ते पुढे जातात, ते किती ते इंडिया आघाडी टिकल, त्यांची देशामध्ये सत्ता येणार नाही.
लोकांचा त्यांच्यावरती भरोसा नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्या पक्षातून ते उभे राहिले त्या पक्षातही ते राहतील किंवा नाही ती पण शंका आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी अधिक बोलणं उचित ठरणार नाही. आपण विकासाच्या मुद्द्यावरती या निवडणुकीला सामोरं जातो. गेले 10 वर्ष तुम्ही खासदार आहात. संसदेत तुम्हाला संसदेतनं मिळालं इतके प्रभावशील कामं करता तुम्ही संसदेत. बऱ्यापैकी आपण सांगतो आपल्या महायुतीच्या उमेदवारांनी किंवा बी-जे-पीमधल्या खासदारांनी जी कामं आपली मुद्दे होते प्रत्येक निवडणुकीला, की त्याबद्दल राम मंदिर असेल, 370 आर्टिकल असेल, परत ट्रिपल तलाकचा मुद्दा असेल, तर हे मुद्दे आपण हाताळून झालेत, ते यशस्वीरित्या पार पाडले. तर पुढील 5 वर्षासाठी काय व्हिजन असणार आहे? काय मुद्दे असणार आहेत? ज्या देशाचे कुठले मुद्दे असणार आहेत ते आम्हाला फक्त ऐकायला आवडेल तुमच्याकडून, की पुढील 5 वर्षात काय कामं असतील? हे बघा, या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकारने देशामधल्या अनेक शहरामध्ये मेट्रोचं जाळं निर्माण करण्याचं काम केलं. नक्की. माझ्या मतदारसंघामध्ये स्वारगेट ते पिंपरीपर्यंत मेट्रो आली. ती मेट्रो पुढं मी किवळे भक्तिशक्तीपर्यंत नेण्याच्या संदर्भामध्ये त्याला मंजुरी मिळाली. भूमिपूजन झालं. भक्तिशक्ती ते किवळेपर्यंत, किवळे ते वाकड, वाकड ते पुढं हिंजवडी IT पार्कवरून येणारी मेट्रो पिंपळे सौदागर मार्गे नाशिक फाटा टू चाकणला नेतोय. हे मेट्रोचं जाळं या शहरामध्ये निर्माण करण्याचं काम करतोय. पुणे जिल्ह्यातून, पुणे शहरातून बाहेर जर पडायचं असेल, समज चिंचवडला आहे आपण, चिंचवडवरून कोल्हापूरला जायचं असेल, सोलापूरला जायचं असेल, औरंगाबादला जायचं असेल, नगरला जायचं असेल, तर या सगळ्या रस्त्यावरती तुम्ही जर शहरातून बाहेर पडायचं असेल तर ट्रॅफिकची मोठी समस्या तुम्हाला पाहावी लागते. आणि शहरातून 1.5 तास लागतं बाहेर पडायसाठी. आता पुणे जिल्ह्याला जोडणारा आउटर रिंग रोड आपण तयार करतोय. त्या रिंग रोडच्या माध्यमातून शहराच्या बाहेरचे सगळे रस्ते कनेक्ट होतील. नागरिक बाहेरच्या बाहेर प्रवास करू शकतो, सहजतेने प्रवास शकतो. ट्रॅफिकचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागेल. पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावरती ट्रॅफिक जाम होती घाट सेक्शनला. तिथं मिसिंग लिंकचं काम आपण घेतलेलं आहे. ते येत्या 4-5 महिन्यामध्ये पूर्ण होईल. तो मिसिंग लिंक झाल्यानंतर घाट सेक्शनच्या ट्रॅफिकची जामची समस्या सुटेल. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये सीमित साठा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर साठा उपलब्ध पाहिजे असेल तर मी मुळशी धरणातून अतिरिक्त 5 TMCचं पाणी राज्य सरकारकडे मागितलेलं आहे. त्यांनी त्याला मंजुरी दिल्यानंतर ते काम झाल्यानंतर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल. माननीय गडकरींच्या माध्यमातून पनवेल ते JNPTला जाणारा मार्ग 8 लेनचा मार्ग आपण पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर तळेगाव, चाकण, शिक्रापूर या मार्गावरती ट्रॅफिक जाम होती. गेली अनेक वर्ष ती समस्या आहे. परंतु तो मार्गावरती जवळपास 3,600 कोटी रुपयाचं निविदा झालेली, ठेकेदार निश्चित झालेला आहे. आणि त्या मार्गिकेवरचं काम पूर्ण झाल्यानंतर ट्रॅफिकची बऱ्यापैकी समस्या मार्गी लागेल. देवरोड सेंटर पॉईंट तर माझ्याच मतदारसंघातील किवळे, रावेत, पुनावळे, वाकडपर्यंतच्या मार्गावरती जवळपास 6,600 कोटी रुपयाचा 8.5 किलोमीटरचा ब्रिज करतोय. त्या कामाला देखील DPR मंजूर झालेला आहे. आणि अशा पद्धतीने या मतदारसंघातली रस्त्याचे जाळे निर्माण करण्याचं काम करतोय. आपण कल्याण, मुरबाड, कर्जतपासून भीमाशंकरला जोडणारा नवीन मार्ग आपण करतोय. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली. काही वन खात्याच्या ॲक्विशनचा थोडी जागाचा प्रश्न मार्गी लागला तर तो मार्ग कर्जत ते मावळ तालुक्यातून पुढे आंबेगाव तालुक्याला जोडणारा नवीन एक मार्ग तयार होतोय. शेवट या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना पंतप्रधान आवास योजना असतील, मुख्यमंत्री सडक योजना असतील, पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून असेल, मोठा भरीव निधी या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. आणि या मतदारसंघामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना राबवण्याचं काम केलं आहे. आणि तुम्ही विचारता भविष्यामध्ये काय, माझ्या दृष्टिकोनातून भविष्यात ट्रॅफिकची समस्या सुटली पाहिजे. केंद्र सरकारच्या अनेक योजना आहे. रेल्वेचे जेवढे रेल्वे स्टेशन या मतदारसंघात येतात त्याला वेगळ्या प्रकारचं रूप देण्याचं काम चालू केलं आहे. त्याचं भूमिपूजन झाले, कामं चालू आहे. अमृत भारत योजनेच्या अंतर्गत कोट्यवधी रुपयाचा निधी केंद्र सरकारकडून आपण आणला आणि त्याची कामं चालू केलेली आहे. पुणे लोणावळा 3रा-4था ट्रॅकला मंजुरी मिळाली. त्याला राज्य सरकारने 50% राज्य सरकारचा जो निधी आहे तो देण्याचं कबूल केलेलं आहे. याच पद्धतीने पनवेल ते कर्जत या मार्गिकेचं रेल्वेचं काम चालू आहे. ते काम जवळपास 70-80% पूर्ण झालेले आहे. पनवेल ते उरण या मार्गिकेवरती लोकल सेवेचं काम आपण पूर्ण केलेलं आहे. अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये
आपण एका वेगळ्या मार्गाने गेल्या 10 वर्षामध्ये कामं केलेली आहे आणि विकासाच्या मुद्दे हाताबरोबर घेऊन या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं जातो. मला असं बऱ्यापैकी असं दिसतं, की तुम्ही खूप कामामध्ये बिझी असता. तुम्ही या सगळ्या कुठल्याही निगेटिव्ह चर्चेमध्ये तुम्ही नसता. म्हणजे आम्हाला असं या मागच्या 5-10 वर्षात असं काही जाणवलं नाही, की अ, अ, आप्पांनी कोणावर टीका केली, आप्पांनी कोणाबद्दल तरी स्टेटमेंट दिलं, असं काही कोणी जाणवलं नाही. तुम्ही बऱ्यापैकी कामाकडे लक्ष देता, की तुम्हाला असं विचारत नाही कोण, की हा नेता काय बोलतो, तो नेता काय बोलतो? हे बघा, ज्यांच्याकडं दाखवण्यासारखं काहीच नसतं, हं. मुद्देच नसते, विकासाची दृष्टी नाही आणि ती अशा प्रकारे टीका टिप्पणी करतात. आपल्याकडे विकासात्मक गेलेली कामं अनेक आहे आपल्याला बोलायला खूप आहे. आणि बोलण्यासारखं खूप आहे. मी सांगायला लागलो तर तास दीड तास लागेल या आणि त्याच्याकरता मी एक पुस्तिका तयार केली, विकास पर्व नावाची, आणि त्या पुस्तिकेमध्ये सगळे मुद्दे टाकलेले की मी काय केले. घारापुरी बेट या मतदारसंघामध्ये ते शेवटचं टोक गेट ऑफ इंडियाच्या समोरचं असलेलं, हं. त्या घारापुरी बेटावरती समुद्राखालून 12 किलोमीटर केबल टाकून, देशातला पहिला प्रयोग, समुद्राखालून केबल टाकून त्या बेटावरती लाईट पोहोचवण्याचं काम केलं आपण. अच्छा. अशी ते दुर्गम भागामध्ये हं. एवढी मोठी कामं केलेली आहेत आणि ती कामं आमच्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारापुढे घेऊन जातोय. त्यामुळं टीका टिप्पणी करणं किंवा टीकात्मक करून आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा विकासाचे मुद्दे पुढे घेऊन लोकांपुढे मी जातोय. क्या बात आहे. आपण सांगत असताना पण एवढी मोठी कामं आहेत की 3-4 मिनिटं ती कामं सांगतच गेलं. हां. आणि आपण खरंच सांगायचं म्हटलं तर गेल्या 10-15 वर्षामध्ये पिंपरी चिंचवडचा किंवा इकडच्या शहरी भागाचा खरंच कायापालट झाला. म्हणजे आता कर्जत माथेरान आपण ज्या मुंबईच्या रोडने जातो त्याचाही खूप कायापालट झालाय. त्याचबरोबर एक पिंपरी चिंचवड किंवा आपण असं म्हणतो की तो कर्जत खालापूरचा मार्ग पण मीच केलेला आहे, केंद्र सरकारच्या योजनेतून केलेला आहे. तो पण आपल्या थ्रू झाला. किंवा असं असतं की पासपोर्ट केंद्र हे 30 किलोमीटरच्या अंतरीत नसावी, 30 किलोमीटरच्या नंतरच असावी. पण असं आपलं पहिल्यांदाच झालं की 16 किलोमीटरच्या आतमध्ये आपण पासपोर्ट केंद्र घेऊन आलो. मुळामध्ये या शहरामध्ये, पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि पनवेल शहरामध्ये जे शहरी भाग आहे मोठे या मतदारसंघातले, त्या ठिकाणी पासपोर्ट केंद्र असावी अशी नागरिकांची मागणी होती आणि मी सातत्यानं पाठपुरावा केला. सुषमा स्वराजजी परराष्ट्र मंत्री होत्या आणि परराष्ट्र मंत्री असताना मी सातत्यानं त्यांच्याकडे जात होतो, सुषमा स्वराजजीकडं, की पिंपरी चिंचवड आणि पनवेलला पासपोर्ट केंद्रला मंजुरी मिळावी. त्यांनी मला सांगितलं की उनकी सीमा निश्चित की गई, हाँ. 35 किलोमीटर से उसका अंतर है, उतना अंतर होना चाहिए. त्यांना सातत्यानं विनंती केल्यानंतर ते म्हणले की याच्यासाठी आपण मार्ग काढू आणि देशातले पहिले पासपोर्ट सेवा केंद्र 5 डिक्लेअर झाले. त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचा समाविष्ट केला गेला. वा. देशातले हं. त्यातला पिंपरी चिंचवड शहरातला समाविष्ट केला आणि आज तगायत त्या पासपोर्ट सेवा केंद्रातून 3 लाख लोकांनी पासपोर्ट काढले. वा. म्हणजे ती सोय जवळची उपलब्ध झाली. पनवेलला देखील आम्ही मंजुरी घेतली, पण त्या ठिकाणी पोस्ट खात्याने सहकार्याची भूमिका दाखवली नाही. जागा उपलब्ध नसल्यानंतर ते शिफ्ट केलं अलिबागला. आता मी पुन्हा एकदा माननीय परराष्ट्र मंत्र्यांकडं मागणी करतोय आणि त्याला नक्कीच प्रयत्नाला मंजुरी मिळेल आणि ते काम होईल. आपण असं बघितलं की या मागच्या 5-10 वर्षात मी मगाशी पण बोललो की राम मंदिरासारखं काम मोठं देशहिताचं काम झालं असेल किंवा 370 सारखा एकदम मोठा निर्णय, खूप मला असं वाटतं की महत्त्वाचा निर्णय तिथे घेतला गेला. या पुढच्या 5 वर्षात अशा पूर्ण देशाच्या हिताची कुठली महत्त्वाची निर्णयावर आता चर्चा सुरू आहे का, की खासदारांनी याच्यावर मत मांडली पाहिजे किंवा ही बिलं पास केली पाहिजे, असे कुठले मुद्दे आहेत आता? मोदीजींनी या देशातली अतिशय कालबाह्य झालेली जे कायदे होते ते बदलण्याचं काम केलं. त्याला विरोधक म्हणतात की संविधान बदलण्याची भाषा मोदीजी करू लागले. हो. देशाचं संविधान कुणी देखील बदलू शकणार नाही. परंतु ब्रिटिशकालीन कायदे होते, ब्रिटिशकालीन काही नियम होते, त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचं काम ते केलं आणि सर्वसामान्य माणसाला त्याचा नक्कीच फायदा होईल. देशाचं काम देशाचा विकास हा सीमित नसतो, मर्यादित सीमित नसतो. जगाच्या पाठीवरती भारताची लोकसंख्या प्रचंड वाढते. हो. आता आपण चायनाला देखील मागं टाकलं. 140 कोटी जनता या देशामध्ये झालेली आणि त्यांच्या गरजा भागवणं, त्यांना सुविधा देणं, या सगळ्या गोष्टी करतात. आणि म्हणून उद्दिष्ट काय, तर देशाचं उद्दिष्ट या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना सगळ्या सुविधा मिळायला पाहिजे. देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना अन्न पूर्णता मिळालं पाहिजे
अन्नधान्याचं उत्पादन करणाऱ्या बळीराजाला मदत केली पाहिजे आणि त्या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये टाकण्याचा केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला. राज्य सरकारने त्याला सहकार्य केलं. माननीय शिंदेसाहेबांनी अजून 6,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस आपत्ती येते या देशामधील शेतकऱ्यांवरती त्याला मदत करण्याचं काम प्रामुख्याने केलं जातं. आणि याच पद्धतीने देशाच्या आर्थिक सुबत्ता बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून नवीन उद्योग देशामध्ये कशा प्रकारे येतील त्या दृष्टिकोनातून देखील काम होतं आहे. आज आपण एवढी प्रगती केली. संरक्षण विभागाचे अनेक उपकरणं हे देशामध्ये तयार होतात. या देशातल्या गेल्या अनेक वर्षाच्या आपण जर कालावधी पाहिलं तर चंद्रावरती स्पेस पोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम या सरकारने केलेलं आहे. रेल्वेचं जाळे निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. वंदे भारत ही ट्रेन ही पूर्णतः भारतीय बनावटीची भारतात तयार झालेली AC गाडी किंवा त्याची सुविधायुक्त गाडी ही बनवण्याचं काम या देशाने केलं आहे. त्यामुळे विकासाचे मुद्दे पुढे घेऊनच जातो. काय काम राहिलं याहीपेक्षा जगाच्या पाठीवरती भारत एक सक्षम देश होतो आहे आणि जो देश सक्षमतेने पुढे येतो त्याला वाईट नजरेने पाहणारे अनेक जण असतात आणि त्या माध्यमातून देशातलं नेतृत्व सक्षम पाहिजे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक देश सक्षमतेने जगाच्या पाठीवरती काम करतोय. आणि मला विश्वास आहे की मोदींच्या नेतृत्वाखाली गेले 10 वर्षांनी लोकसभेमध्ये काम करत असताना अनेक चर्चेवरती सहभाग घेतला, अनेक मुद्द्यावरती सहभाग घेतला, अनेक बिलं मंजूर झाली, त्याच्यामध्ये आमचा सहभाग राहिला. मला स्वतःला मी भाग्यवान समजतो. 370 असेल किंवा महिला 3 तलाक असेल, महिला विधेयक असेल, या सगळ्या गोष्टी त्या सभागृहाने पारित केल्या. त्या सभागृहामध्ये त्याच्यावर मतदान करण्याचा, तिथं बोलण्याचा मान आमच्या सरकारला मिळाला. तेच माझं भाग्य समजतो. तर देशातल्या प्रगतीच्या बाबतीमध्ये पुढचे अनेक वर्ष ही गोष्ट थांबणार नाही. अनेक मुद्दे जसं लोकसंख्या वाढते, मी सुरुवातीला सांगितलं, लोकसंख्या वाढत असताना प्रश्नही वाढतात, समस्याही वाढतील आणि त्याच्यावरती मात करण्याचं काम सक्षम नेतृत्व करतं. त्याच पद्धतीने मोदीजी ते करतात. मोदीजींचं मगाचपासून नाव येत आहे की गेले 10 वर्ष जरी आपण बघितलं असलं तरी किंवा बीजेपीची किंवा मोदींची एक सेंट्रलाइज सत्ता आहे तिथं. तर तुम्हाला काय वाटतं की अशी सेंट्रलाइज सत्ता असणंचे काय फायदे आहेत? किंवा आता महाराष्ट्रात जर आपण बघितलं की खूप पक्षांनी एकत्र मिळून एक सरकार तयार केलं, पण भारताच्या राजकारणात मात्र तसं आहे की एक हाती सत्ता आहे. जरी बाकीच्या जणांनी पाठिंबा दिला असला तर त्याचे काय फायदे होतात आणि मग महाराष्ट्रात काही तफावत आहे? तुम्हाला मी सांगतो, या देशामध्ये एक हाती सत्ता होती काँग्रेसची. इंदिराजींनी राज्य केलं, नेहरूजींनी केलं, राजीव गांधींनी केलं, एक हातात सत्ता होती. परंतु देशहिताचे निर्णय जो पक्ष किंवा जे सरकार घेतं, जे नेतृत्व घेतं, देश त्याच्याबरोबर उभा राहतो. आणि म्हणून एक हाती सत्तेच्या माध्यमातून देशाच्या सगळ्या एकंदर परिस्थितीचा जर आढावा घेतला तर इतर बाहेरचे देश किंवा इतर बाहेरच्या देशातील काही शक्ती असतात, त्या देशाकडे वाईट नजरेने पाहू शकत नाही. एक सक्षम नेतृत्व देशामध्ये असतं आणि या माध्यमातून मोदीजींच्या नेतृत्वाखाली आता देश चांगला उभारीला आलेला आहे जगाच्या पाठीवरती. त्यामुळं मला असं वाटतं की एक हाती सत्ता किंवा एक हाती असा गैरसमज पसरवला जातो विरोधकाकडून, किंवा अजूनही त्यांना काही जण हुकुमशहा असं म्हटलं जातं. हुकुमशहा आहे की तुमच्याकडे एक हाती सत्ता आल्यानंतर बाकीचे विरोधी पक्ष तुम्ही ठेवणार नाही, विरोधी पक्षाचे. पण हे सगळ्यांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने पुढं जायला पाहिजे. लोकांना तुमची गोष्ट पटवून द्यायला पाहिजे तुम्ही काय करणार आहे ते. त्याच्यामध्ये ते अपयशी ठरलेत असं मला वाटतं. त्यांच्याकडूनच विरोधी पक्ष स्ट्रॉंग उभा राहत नाहीये. तेच अयशस्वी ठरले ते सगळं घडून आणायला, जमून आणायला. सो तुम्ही मध्यंतरी असं झालं की शिवसेना पक्ष कोणाचा काय झालं, चिन्ह वाटप झालं, वेगळीकडे झालं. तुम्ही एक निर्णय घेतला की शिंदेंसोबत जाऊया आपण त्यांच्या. तो एक दडपणाचा किस्सा होता का? तुमच्यातला जुना शिवसैनिक काय म्हणतो या सगळ्या प्रकाराला, की एका पक्षाचे 2 पक्ष होणं? मी 2014-2019ला महायुतीच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक लढवली. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकत्रपणे होते आणि मतदारांनी तो विश्वास टाकून आम्हाला निवडून दिला होता. नंतर स्थित्यंतर घडली, उद्धवजींनी वेगळा निर्णय घेतला, काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेब ठाकरे एकदा असे बोलले होते की ज्या वेळेस मला काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय येईल त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेल.
आणि पूर्णपणे काँग्रेसला विरोध करणारे बाळासाहेब, त्यांच्या विचारानं आम्ही काम करत आलो. हो. त्यांच्या विचारानं महायुती म्हणून काम करत आली आणि मतदारांनी मत देखील त्या विचाराने दिलं होतं. हम्म. आणि म्हणून तो विचार केला की बाळासाहेबांचा खरा विचार होता, त्या विचारानं आपण पुढं जायला पाहिजे. आणि शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाशी एकरूप राहून आम्ही शिंदे साहेबांना पूर्णतः पाठिंबा देऊ. जी शिवसेना आता ओरिजिनल शिवसेना जी शिंदे साहेबांच्या बरोबर आहे, 40 आमदार, 50 आमदार, खासदार आणि हजारो कार्यकर्ते पक्षाचे हजारो त्यांच्याबरोबर जोडले झाले. याचाच एक अर्थ की ते नेतृत्व पहिलं शिवसेनेचं नेतृत्व कुठंतरी अपयशी ठरलंय असं वाटू लागलं कार्यकर्त्यांना. आणि मग कार्यकर्ते मोठ्या संख्येनं शिंदे साहेबांशी जोडले गेले आणि शिवसेना ही खरी शिवसेना ही प्रामुख्यानं आज राज्यामध्ये काम करते. किंवा तुम्हाला पर्सनली एकनाथ शिंदे आणि उद्धवजींच्या निर्णयांमध्ये किंवा तुम्ही त्यांच्या सोबत होता त्यांच्या निर्णयामध्ये काय बदल झाला? म्हणजे तुम्ही महाविकास आघाडीमध्ये पण काम केलं आणि आता तुम्ही महायुतीमध्ये पण काम करताय, तर काय निर्णयांची तफावत? महाविकास आघाडीमध्ये आम्हाला काम करण्याची संधीच नव्हती. बरं. आम्हाला तिथं कोणी विश्वासातच घेत नव्हतं, विचारलंही जात नव्हतं. उद्धवजींच्या बाबतीमध्ये मी व्यक्तिगत स्वरूपामध्ये काही बोलणार नाही, परंतु कामाचा त्यांना अनुभव नव्हता हे सर्वजण सांगतात. परंतु शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये गेल्या 20-22 महिन्यात त्यांनी जे पद्धतीने राज्य चालवलं आहे, राज्यामधील जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे. अनेक योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून अनेकांना दाखले देण्यापासून तर अनेक योजना पोहोचवण्यापर्यंत काम केलेले आहे. मोठ्या प्रमाणावरती निधी फंड, विकासाला चालना देणारा फंड देण्याचं काम केलेलं आहे. आणि या अर्थानं जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला विचारलं तर शिंदेसाहेब चांगला माणूस आहे, काम करणारा माणूस आहे, लोकांसाठी अहोरात्र काम करणारा माणूस आहे म्हणून त्यांची एक प्रचिती झालेली आहे. त्यांचा एक चेहरा जनतेपुढे आलेला आहे. आणि सर्वसामान्य माणसाला हवा असा वाटणारं मुख्यमंत्री हे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून राज्य पाहतोय. मला खात्री आहे की या दोन्ही नेत्यांमध्ये ही तफावत ती महाराष्ट्रातील जनतेला जाणवते. यावेळेस आत्ता ही निवडणूक आहे, 2-4 दिवसांनी येऊन ठेवली. तुमचा प्रचाराचा मुद्दा काय आहे? तुम्ही काय कुठला एकदा टर्निंग तो पॉईंट घेऊन प्रचार करताय? काय मुद्द्यावर तुम्ही हात घालताय? बघा, मी या मतदारसंघामध्ये केलेली कामं गेल्या 10 वर्षामध्ये जी कामं झाली नव्हती तो घेतलेला निर्णय, त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातून 8 वर्षे गाळ काढला, लोकसभागातून काढला, तुंगी सारखा एक आदिवासी भागामध्ये. आम्हाला तुंगीबद्दल एकदा बोला. तो किस्सा एक तुमचा फार प्रचलित होता, तो एक काय किस्सा होता तुंगी गावाचा? असं म्हटलं जातं की खासदार बऱ्यापैकी ग्रामीण आदिवासी पाड्यांमध्ये पोहोचतच नाही. फक्त तुम्ही पण बोलताना पिंपरी चिंचवड किंवा जास्तीत जास्त आपण शहरी भागांमध्ये पनवेल वगैरे, माथेरान असं बोलतोय आपण. ग्रामीण भागात की एक उत्तम उदाहरण एक असं विरोधकांकडून होतं ना की आमचा खासदार आम्ही 3 वर्ष पाहिलेलाच नाही किंवा आमचा खासदार ग्राउंड लेवलला उतरतच नाहीये. तर तुम्हाला काय वाटतं की तुंगी गावाचं एक उत्तम उदाहरण तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल? बघा, देशाच्या राजकारणामध्ये आपण जेवढी मोठी निवडणूक तेवढे जास्त मतदार असतात. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 25 लाख वोटर आहेत. आणि कर्जत तालुक्यामध्ये लोकसभा मतदारसंघातल्या कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी पाडे आहेत. 50 वस्ती, 100 वस्तीचे, 100 मतदान, 50 मतदान, 70 मतदान. या आदिवासी पाड्यावरती गेल्या स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून लाईट नव्हती, रस्ते नव्हते. त्यांच्या घरामध्ये दिवास लागला नाही मुळामध्ये. आणि मी त्या ठिकाणी गेले असताना त्यांनी मागणी केली, मी त्याच्यावर अभ्यास केला. केंद्र सरकार मोदीजींनी एक योजना तयार केली होती की या देशातल्या खेडोपाडी ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये जिथे लाईट नाही तिथे लाईट जर पोहोचवायची असेल तर केंद्र सरकारने पंडित दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठा निधी केंद्र सरकारने उपलब्ध करून देण्याचं काम केलं. आणि त्या माध्यमातून तो निधी मी आणला आणि ज्याच्या घरामध्ये कधी ज्यांनी दिवास पेटला नाही त्याच्या घरामध्ये लाईट पोचवण्याचं काम, त्याच्या घरामध्ये उजेड देण्याचं काम मी केलं. मी म्हणन की माझ्या राजकीय जीवनामध्ये माझं सर्वोत्तम काम कुठलं, तर माझं सर्वोत्तम काम की त्या खालच्या थराच्या त्याच्याकडं राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघितलं जात नव्हतं, त्या एकदम गरीब माणसाच्या, आदिवासी भागातल्या माणसाच्या घरामध्ये लाईट देण्याचं काम केलं. ते माझ्या दृष्टिकोनातून सर्वात मोठं काम. म्हणजे तुम्ही तो मुद्दा खोडून काढलात की असं म्हणतात की खासदार ग्राउंड लेवलला उतरत नाहीत? नाही, तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी मी एक कातळ फोडून रस्ते केलाय. कातळ फोडून दगड असे झोळीतून घेऊन आहे ना
आजारी माणसाला डोंगर माथ्यावरून उतरत होते, हम्म. तो कातळ फोडून रस्ते केले. माझी गाडी, पहिली गाडी त्या गावात म्हणजे माझी गाडी पोचवली. मी तुम्हाला सांगतो, काम करत असताना खूप दूरदृष्टीने केले, ज्याच्याकडे विकासाचे मुद्देच नाही, दाखवण्यासारखं काहीच नाही. हम्म. आणि ते राजकारणात अशा प्रकारच्या टीका टिप्पणी करतात. मतदार काही बोलत नाही. हम्म. कुठंतरी कुणाच्या तरी पैसे देऊन रेकॉर्डिंग करणं, ते अशा प्रकारचे वक्तव्य व्हायरल करणं, याहीपेक्षा त्या गावामध्ये जा तुम्ही, जो गरीब माणूस आहे, सर्वसामान्य माणूस आहे, त्या माणसाला या शासनाच्या योजना पोचवण्याचं काम केलं. त्या माणसाला केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून रस्ते, लाईट, पाण्याची समस्या होती, ते उपलब्ध करून देण्याचं काम केले. ग्रामीण भागामध्ये आपण पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून अनेक रस्ते त्या ठिकाणी पोचवलेले. अतिशय, मी सांगतो, मावळ तालुक्यामध्ये वडेश्वरच्या धनगर पठारावरती, त्या धनगर पठारावरती तर जायलाही रस्ता नव्हता. म्हणजे त्या पठार उतरताना अपघात व्हायचे. मी त्या ठिकाणी पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून रस्ता केला. आता PMRDच्या माध्यमातून त्याच्याही पुढे जाऊन रस्ता करून लाईट त्या ठिकाणी पोचवली. दुर्गम भागात मी काम केले. मला विश्वास आहे, मतदार हा राजा असतो, तो राजा माझ्याबरोबर नक्की या निवडणुकीमध्ये राहणार आहे. कोण काय बोलतो याहीपेक्षा मी विकासाला महत्त्व देतो. मी जे काम केले त्या कामाला महत्त्व देतो. अतिशय दुर्गम भागामध्ये मी कामं केली. शहरी भागात तर नक्कीच केलेली. शहरी भागातल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर दिलेला आहे. रेल्वेच असेल, मेट्रो असतील, रस्ते असतील, पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये असतील, किंवा पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून निधी या शहरी भागामध्ये आणण्याचं काम केलं आहे. अमृत भारत योजनेच्या माध्यमातून, अमृत योजनेच्या माध्यमातून तो केंद्र सरकारचा निधी जो महापालिकांना मिळतो तो थेट पोचवण्याचं काम केलं आहे. स्वच्छतेसाठी जो निधी येतो केंद्राचा, तो पोचवण्याचं काम केलं आहे. पवना इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प देशातला पहिला, की जे उगमापासून नदी स्वच्छ करण्याचं काम मी हाती घेतलं आहे. आणि त्याचा DPR आता केंद्र सरकारकडे मंजुरीला गेलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचं त्याच्यामध्ये 40% सहकार्य आहे. आणि अशा पद्धतीने या नद्या स्वच्छ करण्यावरती पण भर दिलेला आहे. एकंदरीत या मतदारसंघातील विकास कामावरती जास्त फोकस केलेला आहे मी, आणि तीच विकास कामं घेऊन या निवडणुकीमध्ये समोर जातो. पण आपण एवढी सगळी कामं करताय, म्हणजे आम्ही सकाळी पण आलो तेव्हा तुम्ही 6 वाजताच तुम्ही कामासाठी गेला होता. इतका दिवस पॅक आहे. कधी होत नाही असं की आता एक्झॉस्ट झाले, आता कंटाळा आलाय अक्षरशः, असं होत नाही कधी? मला जवळपास राजकारणामध्ये 30 वर्ष झाले. मी 20 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलंय आणि 10 वर्ष मी आता लोकसभेमध्ये काम करतोय. मला कामाची सवय. मी रात्री 2 वाजता, 2:15 वाजता झोपलो. मी आज सकाळी 6 वाजता घर सोडलं. मी हार्डली 2-2.5 तास झोपलो. आणि 6 वाजता घर सोडल्यानंतर मी प्रचाराच्या दरम्यान मी काही नागरिक, इथं दुर्गादेवी टेकडी आहे तिथं चालण्यासाठी येतात, त्यांना भेटलो. त्याच्यानंतर 3 मिटिंग केल्या मी, आणि नंतर आता तुमच्याशी बोलतो. परत आता दुपारपासून माझ्या बैठक आहे. तर अशा पद्धतीने मी स्वतःला खरं तर समाजकार्याला वाहून घेतलेलं आहे. आणि गेले अनेक वर्ष मी कुठल्याही प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य न करता, वादग्रस्त विधान न करता, कुणावर टीका टिप्पणी न करता मी कामाला महत्त्व देतो. आपण जर पाहिलं असेल, देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी हे स्वतः 17, 17, 18 तास काम करतात. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब स्वतः 17, 17, 18 तास काम करतात. मग ते जर करतात तर आपण का करू नये? या माध्यमातून मी गेले अनेक वर्ष मी स्वतःला झोकून घेऊन काम करतो, लोकांचे काम करतो. आणि मला पूर्ण विश्वास आहे या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातला मतदार आणि जनता माझ्याबरोबर राहील. तो कामावर माझा विश्वास आहे. माझ्या कर्तृत्वावर, माझ्या कामावरती, माझ्या संपर्कावरती त्यांचा विश्वास आहे. आणि निवडणूक माझ्या दृष्टिकोनातून ही निवडणूक त्या मतदारांनी हातामध्ये घेतलेली, आणि तो मतदार येत्या 13 मेला तो ठरवणार आहे. नक्कीच. खरं तर तुम्ही गेले 10 वर्ष दिल्लीतून काम करताय आणि महाराष्ट्र बघताय. तर काय वाटतं तुम्हाला, दिल्लीचं काय म्हणणं आहे महाराष्ट्राबद्दल? तुम्हाला मी सांगतो, आपण कोणी व्यक्तीने, कोणी माणसाने संकोचित होऊन वागला तर त्याला तो पुढची झेप घेऊ शकत नाही. अनेक जण म्हणतात दिल्लीमध्ये मराठी माणसाचं काय चालत नाही, मराठी माणसाला स्थान नाही. 140 कोटी जनतेतून 543 जण निवडून जातात. आणि त्या 543 मधील मावळ लोकसभा मतदारसंघातला मी एक प्रतिनिधी. देशाच्या लोकसभेमध्ये प्रश्न मांडणे, प्रश्न उपस्थित करणे, प्रायव्हेट बिल मांडणे, सातत्यानं देशाच्या लोकसभेच्या कामकाजामध्ये सहभाग घेणे, याच्यामध्ये पहिल्या स्थानावरती किंवा दुसऱ्या स्थानावर राहिलेले.
हो हो आणि हे सगळं करत असताना देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या पीठासीन अधिकाऱ्यापर्यंत पोहोचलो. हो देशाची लोकसभा चालवण्याचा मान मला मिळाला. मी ती उत्तमपणे चालवली. हे सगळा अनुभव मला माझ्या जीवनामध्ये मिळाला. आणि एक मराठी माणूस त्या दिल्लीच्या तख्तावरती जाऊन पोहोचला असंच म्हटलं तरी चुकीचं हो ठरणार हो नाही. क्या हो बात. काय फिलिंग असं म्हणजे की एक पिंपरी चिंचवड मधला एक व्यक्ती ते लोकसभेचा सभापती त्या देशाच्या लोकशाहीची सर्वोच्च ही खुर्ची पीठासीन अधिकाऱ्याची खुर्ची, हम्म. त्याच्यावरती बसण्याचा मान मिळाला. मी समजेल की ही माझी आईवडिलांची पुण्य आहे. आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना प्रचंड मेहनत घेतली. हो त्या मेहनतीचं फळ आहे. आणि काम करत असताना ज्या मतदारांनी माझ्यावरती विश्वास टाकला, त्या मतदारांनी विश्वास टाकला त्याला मी पात्र ठरलो. शेवट काम करत असताना कुणी व्यक्ती असो, काम करत असताना त्या कामाला महत्त्व दिलं तर निश्चित आपण ते साध्य करू शकतो. आणि मी ते साध्य केलं. आणि म्हणून त्या खुर्चीवर बसलो असताना एकंदरच देश आपल्या समोर आहे. देशातले सगळे निवडून आलेले देश आपल्या समोर आहे. समोर आहे. आणि देश समोर असताना त्या लोकशाहीची ती सर्वोच्च पीठासीन अधिकाऱ्याची जी खुर्ची आहे त्याच्यावरून देशाचा कारभार करतो. तेवढा बहुमान मिळाला. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आप्पा, आई वडिलांचं नाव घेत असताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं. पाणी आलं, तर आत्ता आई वडील काय म्हटले असते, काय त्यांचं म्हणणं असतं? कसं आहे, देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या या सगळ्या लोकशाहीचा कणा, लोकशाहीचा मान आपल्या सुपुत्राला मिळतोय. याच्यासारखं ह्याच्यासारखं त्यांना आनंद. आनंद कुठला नसतो. वा 6 ते 7 वेळा संसदेरत्न मिळणं, सभापती होणं, त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून एवढा महत्वाचा मुद्दा. मी तुम्हाला सांगतो, या बाबतीमध्ये मराठी भाषा, मी राज्य भाषा समितीचा सदस्य म्हणून जवळपास 10 वर्ष काम केलं. हो. देशाच्या एका सक्षम समितीचा सदस्य. आणि या देशातल्या भाषा जगल्या पाहिजे, या देशातल्या भाषेला स्थान मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून भाषेचं संवर्धन करण्याची एक समिती आहे. आणि म्हणून काम करत असताना मराठी भाषा आहे त्याला पुरातन कालापासून एक आधार आहे. 2000 वर्षापासूनच्या जास्त कालावधीमध्ये. आणि त्याचं सगळं लिखाण किंवा सगळ्या नोंदी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला पाठवलेल्या आहे. आणि हे पाठवत असताना मराठी भाषेला अभिजात भाषाचा दर्जा मिळावा म्हणून मी 2 वेळा लोकसभेमध्ये मागणी केली. मी तुम्हाला सांगतो ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आणि उद्याच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारच्या भाषा विभागाच्या माध्यमातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काही राज्यांनी अशाच प्रकारची मागणी केलेली आहे. आणि दुसऱ्या राज्यातील भाषेला वरती तशा प्रकारचा अन्याय होऊ नये या दृष्टिकोनातून देखील केंद्र सरकार प्रयत्न करतोय. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की मराठी भाषेला अभिजात भाषाचा दर्जा मिळणं ही आपल्या दृष्टिकोनातून मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये एक चांगलं काम हे आम्ही लोकसभेमध्ये उपस्थित केले. मी अनेकांनी उपस्थित केले. अनेकांची मागणी मराठी अस्मितेची असणारी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी झगडणारे अनेक जण, मग त्याच्यामध्ये साहित्यिक असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांच्या माध्यमातून सातत्यानं ती मागणी पूर्ण करण्याच्या संदर्भात मागणी होती. मला असं वाटतं मी एक लोकप्रतिनिधी म्हणून ती मागणी करतोय. आणि त्या मागणीचं पूर्णता या देशाच्या नेतृत्वाने करावी अशा प्रकारचे यापुढे देखील मागणी राहील. पण ती मागणी पूर्ण झाल्यानंतर जो आनंद होईल तो आनंद माझ्या पण दृष्टीने नक्कीच येणाऱ्या कालावधीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल. आपण हे झालं समाजकारणाबद्दल, पण आता आपण येऊया क्रीडा क्षेत्राकडे. भारताचा जो क्रिकेटपटू आहे ऋतुराज गायकवाड किंवा आता जो चेन्नई सुपर किंगचा कॅप्टन आहे, तो सुद्धा सांगवी आपल्याच भागातला आहे. तर तो तिथपर्यंत पोहोचेपर्यंत आम्हाला असं वाटतं की आपण त्याला बळ दिलं. तुम्हाला काय म्हणायचं त्याच्यावर? मुळामध्ये मी ती अकॅडमी चिंचवडला थेरगावला स्थापन केली व्यवसायकरांच्या माध्यमातून. त्यावेळेस मी महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकरला उद्घाटनाला आणलं होतं. आणि त्यावेळेस मी भाषण केलं होतं की या अकादमीचा खेळाडू क्रिकेटर देशासाठी एक दिवस तरी खेळात. ऋतुराज गायकवाडांची आई ही महापालिकेच्या शिक्षण विभागात एक शिक्षिका आहे. गरीब परिस्थितीतून ऋतुराज मेहनतीने तिथपर्यंत पोहोचला आणि देशासाठी आज ऋतुराज खेळतोय हा मला अभिमान वाटतो. आणि मी जे रोपटं लावलं अकॅडमीच्या माध्यमातून त्या रोपट्याला खऱ्या अर्थानं खरं तर मूर्तमेढ रवली आणि त्याला फळं आली असं वाटते. ऋतुराजबरोबरच महाराष्ट्राच्या क्रिकेट टीममध्ये अनेक जण खेळाडू खेळतात त्या अकॅडमीचे.
महिला क्रिकेटर महाराष्ट्राच्या कप्तान त्याही अकॅडमीची आहेत, आपल्याला कल्पना नसेल. आणि मला असं वाटतं की मी जे चांगलं काम केलं त्या चांगल्या कामातून अनेक खेळाडूंना प्रोत्साहन मिळालं, अनेक खेळाडूंना स्वतःच्या हिमतीवरती कष्टावरती तिथपर्यंत जाता आलं. वा, नक्कीच. आप्पा, आपण बघतोय की सुरुवातीला तुम्ही सरकार स्थापन केलं शिंदे साहेबांसोबत, आणि नंतर तुम्हाला एक एक गट तुमच्याकडे येऊन पोहोचला. म्हणजे आता अजित पवार गट तुमच्यासोबत आला, आता राज ठाकरेंनी पण बिनशर्त पाठिंबा दिला. एक एक ताकद तुमच्यापर्यंत पोहोचते महायुतीपर्यंत. तर काय वाटते तुम्हाला, ही सगळी मंडळी एकत्र येत आहेत, एकेकाळचे विरोधक एकत्र येतात? महाराष्ट्रात एका विचारानं या देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीसाठी सगळेजण एकत्रपणे आले. आणि हे सगळे येत असताना उद्याचा भविष्य, उद्याचा महाराष्ट्र, या महाराष्ट्रातील जनतेच्या भविष्यासाठी सगळेजण एकत्रपणे आले. मला खात्री, हे सगळेजण एकत्र येण्यानं एक वेगळी दिशा या महाराष्ट्राला मिळते आणि एक चांगलं काम येणाऱ्या नेतृत्वाकडून, महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडून होते, हे जनता. नक्कीच आप्पा, आम्हालाही खूप प्रेरणा मिळाली तुमच्यासोबत बोलून, किंवा ह्या टाईट शेड्यूल मधून तुम्ही आम्हाला वेळ दिला. तुम्हाला कसं वाटलं अजब गजब सोबत गप्पा मारून? खरं तर मी गेले अनेक वर्ष अनेक मीडियाच्या माध्यमातून पुढे येतो, पण आपल्या माध्यमातून जनतेसमोर जात असताना अनेक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आपण करताय. आम्ही काम करत असताना आमच्यापर्यंत ते काम सीमित राहतं. जनता किती त्याच्यामध्ये विचार करते हे मी पाहत नाही, परंतु मीडियाच्या माध्यमातून, खास तर अजब गजबच्या माध्यमातून मी उद्या लोकांपुढे जाईन. तर जे नागरिक आहे ते नक्कीच मी केलेलं काम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करता. त्याबद्दल आपल्याला मनस्वी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आप्पा, एक शेवटचा प्रश्न असा आहे जस्ट की दिल्ली की महाराष्ट्र? दिल्ली. येस. आणि आप्पांचं ठरलंय, त्याचबरोबर या पूर्ण मतदारसंघाचं पण ठरलं असेल की कोणाला निवडून द्यायचा, तो त्यांच्यावर आपण तो निर्णय सोपवू. आपण म्हणाल तसं की मतदार राजा आहे, तर राजा ठरवेल की त्याच्यासाठी कोण काम करणार. तर तुम्ही नक्की मतदान करा, तुम्ही ज्या आणि आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवू की लोकशाहीचं हत्यार तुमच्या जवळ आहे, एक मत टाकणं. तर तुम्ही नक्की, आम्ही असं म्हणत नाही की कुठल्या उमेदवाराला मत द्या, पण तुम्हाला ते ठरवायचं आणि तुम्ही नक्की मतदान करा. या अजब गजबच्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला, आप्पा कसे वाटले, आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर पुढची पॉलिटिकल व्यक्ती तुम्हाला कोण पाहिजे आपल्या पॉडकास्टमध्ये, ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत धन्यवाद आप्पा. रामकृष्ण. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.